समाजात देणं आपण लागतो, हीच कुठेतरी भावना मनामध्ये ठेवून आपल्या सर्वांसाठी या अंध मुलांना एक मदत निधी आपल्या सर्वांच्या दोन्ही डोळ्यांच्या उपस्थितीमध्ये साक्षीमध्ये या ठिकाणी त्यांना द्यायचं आहे। मी चिखलीकरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमासाठी शक्य तितक्या लवकर या ठिकाणी उपस्थित व्हावं, जेणेकरून या कार्यक्रमाला आपणाला प्रारंभ या ठिकाणी करता येऊ शकेल। आमचे सन्माननीय मित्र आनंदजी शेळके सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ते सुद्धा पारमार्थिक पद्धतीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचे सुद्धा बरेचसे अनाथ मुलं या ठिकाणी सांभाळत आहेत, त्यांचं सुद्धा चेतन सेवांकडून या संगीत रात्रीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। माननीय उचितकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी एक सुंदरसं देशभक्तीपर गीत या ठिकाणी जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वह भारत देश है मेरा। स्वतंत्र का अमृत महोत्सव बड़ी धूमधाम से और शान से मना रहे हैं। हमारे देश को आज़ाद हुए 75 इयर्स हो चुके हैं और हमारा देश, अगर हम पहले की बात करते हैं तो ये देश सोने की चिड़िया इस नाम से, और सोने की चिड़िया फेमस नाम था इस देश को, और इस देश में सोना चांदी हीरे मोती ये सब कुछ की ज़्यादा तरह में और ज़्यादा मात्रा थी। लेकिन कुछ समय बाद कुछ लोग आए जिसमें डच हो, फ्रेंच हो, अंग्रेज़ हो, पुर्तगाल हो, सभी सत्ताएं आई और सभी सत्ताओं ने जो उस मंसूबे, जो गलत मंसूबे से इस भारत देश में आई थी और आके ही भारत देश को आज सभी सत्ताओं ने अपने अपने हिसाब से लूटना शुरू कर दिया। लेकिन उसके बाद बहुत सारी क्रांतियां हुई हमारे देश में। हमारे देश के आज़ाद होने पर और आज़ाद होने से पहले सभी वीरों ने अपने प्राणों की बलिदान दिया और अपने प्राणों से इस देश को आज़ाद किया। सच में आज बड़ा ही गर्व है और बड़ी ही गर्व की बात है कि इस भारत देश में हम सबका जन्म हुआ है। सेलिब्रेट होत आज स्वातंत्र्याचा अमृत आपले जेवढे आभार मानायचे तेवढे कमीच आहे, कारण 10 दिवसापासून गेल्या 10 ते 12 दिवसापासून आपण एवढी मेहनत घेतली आहे आमच्यासाठी। सोहळा आहे आणि अतिशय सुंदर मदत गाणं या याकरिता आपण जी मेहनत घेतली त्या मेहनतीला खरंच सॅल्यूट आहे। परम मित्र, कृषी मित्र आदरणीय आणि सचिनजी बोंद्रे सर, गणेश हा जो कार्यक्रम सुरू आहे त्याबद्दल काय सांगणार? सर्वांना कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे आणि एखाद्या फिल्मच्या ऑर्केस्ट्रा सुद्धा लाजल असे कलाकार आहे आणि गिनीज बुक मधले कलाकार म्हणजे आता आपण ऐकलं तो गिनीज बुक मध्ये आलेला कलाकार आपल्याला या शहरामध्ये उपलब्ध करून दिलं। यांनी गणेशकर सर असतील, टीम असेल, यांचं खरंच धन्यवाद म्हणावं लागेल। आणि अमृत महोत्सवानिमित्त आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे यांना जे देशप्रेम महाराष्ट्रभर आम्ही 950 लोकांना लागेल पूर्ण केली आहे। महाराष्ट्राच्या बाहेर गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आम्हाला कार्यक्रम करण्याचा सौभाग्य यावर आपण टीव्ही मध्ये अंध मुलांचे कलाकार आम्हाला शकता। जसे की गणेश अंध कलाकार प्रत्यक्षात परवली ठरेल। हनुमान जयंती असो, रामनवमी असो, मी सुद्धा अशी कल्पना केली नव्हती की एवढे चांगले कलाकार लग्न प्रसंग, रिसेप्शन, आले आणि त्यांनी एवढा कार्यक्रम केला। आज मन धन्य झालं। छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महामानव भक्ती सम्राट डॉक्टर बाबासाहेब असा हा कार्यक्रम आहे। कुठल्याही शुभ पर्वावर आपण त्या दिवसपासून जे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मोठ्या थाटामाटात हर्ष उल्हासामध्ये आणि आनंदाच्या वातावरणात सेलिब्रेट करीत आहोत। आणि गेल्या 10 दिवसापासूनची ही जी गणेशकर सरांची जी मेहनत आहे ही खऱ्या अर्थाने खरंच आपल्याला सार्थक ठरवायची आहे। म्हणून सर्वांना आग्रहाची विनंती असेल की आपण जास्तीत जास्त संख्येने आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावणे अनिवार्य आहे। मानवांना, सर्व संतांना, सर्व महात्म्यांना प्रथमतः त्रिवार वंदन करून आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत। सर्वप्रथम सिकंदर आजम या चित्रपटातील एक सुंदर गीत, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा। डाल पर
चाह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। चाह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सच्चा अहिंसा और धर्म का पग पग लगता तेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। यहाँ गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जाए, यहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत पिलवाए, ये अमृत पिलवाए। कहीं ये जल फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है। आपला हा जो कार्यक्रम सुरू आहे आणि आपण लाईव्ह सुद्धा या ठिकाणी जे श्रोते बघत आहेत, कसा वाटला कार्यक्रम? कार्यक्रम खूप छान आहे आणि वेळाच वेळ काढून आम्ही सगळे इथे आलेले आहोत. मुद्दाम तो कार्यक्रम पाहायला आलो. आपलं नाव काय? मी डॉक्टर कुसुम ताई. कार्यक्रम आवडला का? नगरसेवक आहे. अच्छा, कार्यक्रम आवडला का? आवडला. मित्रांनो, श्रोते बसलेले आहेत आणि अतिशय सुंदर प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. सर, कार्यक्रम कसा वाटला सर? छान आहे, छान. बेस्ट कार्यक्रम आहे. अंध विद्यार्थी आणि त्यांचे स्टोर आहे ते एकदम छान आहे. या ठिकाणी आपण काय सांगणार? कार्यक्रम कसा वाटला? आणि या कार्यक्रमात आपण कसा वाटला कार्यक्रम? का सर्वांचं या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन सरांचं आलेलं आहे. अतिशय सुंदर प्रकारचा कार्यक्रम आपल्यासोबत या ठिकाणी आदरणीय दत्ताजी सुसर आहे, नगरसेवक आहे आणि कार्यक्रम बघण्यासाठी आलेला. कसा वाटला कार्यक्रम? कार्यक्रम अतिशय लोक एक कार्यक्रम करत आहे. स्वातंत्र्य महोत्सवासाठी हा कार्यक्रम गणेशकर सरांनी खूपच छान असा आयोजित केला. खूप खूप धन्यवाद गणेशकर सर. विनंती करतो झालेला आहे. चेतन सेवांकुर संगीत रजनीच्या या कार्यक्रमामध्ये मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे असे सन्माननीय माझे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस माननीय सचिनजी बोंद्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय पत्रकार पुण्यनगरीचे माननीय गोपालजी तुपकर, त्याचबरोबर माननीय गजाननजी पठाडे, त्याचबरोबर योगेशजी शर्मा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं चेतन सेवांकुरच्या वतीनं या संगीत रजनीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. या चमोंना कुठल्याही प्रकारचा म्हणजे व्यत्यय न आणता मी परत एकदा त्यांना विनंती करतो, उचितकर साहेब. गणपती बाप्पा आले, पाहुणी
पाय कधी वाकत नाही. अरे शिवरायांची मावळे असल्याचा अभिमान बाळगा, कारण शिवरायांची लेक रे कुणाच्या बापाला घाबरत नाही. एक सुंदर संगीत या महामानवाच्या चरणी समर्पित. स्वतंत्र अमृत पर्वावर आणि चेतन चित्रपट मुलांचा आमचे सहकारी मित्र विनोद गणेशकर, छत्रपती पेंटाकली आणि आमची सर्व शिक्षक टीम यांनी छत्रपती शिवाजी महाराज शिकली या ठिकाणी आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे आणि निसर्गाने ज्या जिवंत मानवावर अन्याय केला त्यांना दृष्टी नसताना कला भरलेली याचा आनंद चिखलीकर रसिक बांधव या ठिकाणी घेत आहे. त्यांच्या प्रवासासाठी मी अंबादास संस्थापक अध्यक्ष माळीपुराचे
कार्यक्रम बघतायत, ताई भवर आहेत. कसा वाटला कार्यक्रम? या अगोदर आपण अंध मुलांचा राजटावरवरती कार्यक्रम बघितला का असा? नाही, कधी पहिल्यांदाच बघून झालं. पहिल्यांदाच बघताय. चांगला आहे का? गाणे वगैरे छान आहे. आपल्या सोबत काही महिला भगिनी दिसत आहेत. सर्व या ठिकाणी कार्यक्रम सुंदररित्या या ठिकाणी बघत आहे. सोबत भवर मॅडम आहेत. कसा वाटला कार्यक्रम? एकदम छान आहे कार्यक्रम. आणि अशा विकलांग केलेला आणि त्यांना काही दिसत नाही तरी सुद्धा देशभक्तीचे धडे ते इतरांना देत आहेत. खूप छान वाटतंय. आपल्या गीतांच्या माध्यमातून देशभक्ती सगळे दूर पसरवत आहेत. या चिखली शहरामध्ये कार्यक्रम होतोय, कसं वाटतंय? आणि आमच्या चिखली शहरात हा कार्यक्रम होतोय त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. या अगोदर आपण अंध मुलांचा कार्यक्रम बघितला काय? नाही, या अगोदर अतिशय सुंदररित्या या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी महिला भगिनी दिसत आहेत आपल्याला आणि कार्यक्रमाचा आनंद घेत आहे. जमाना था, उस जमाने में भी वो फिल्म काफी ज्यादा हिट रही, सुपर डुपर हिट रही और अभी अभी ये कलर्स में भी आई है। तो बड़ी खूबसूरत फिल्म है और इस फिल्म के गीत भी काफी खूबसूरत रहे हैं और पॉपुलर है। तो आइए उसी फिल्म का एक खूबसूरत गीत मैं आपके सामने पेश कर रहा हूँ। जाने वालों जरा मुड़ के देखो मुझे, एक इंसान हूँ मैं तुम्हारी तरह। एक बड़ा ही प्यारा सा गीत है, मैं आपके सामने लेके आया हूँ। जाने वालों जरा मुड़ के देखो मुझे, एक इंसान हूँ मैं तुम्हारी तरह। जाने वालों जरा मुड़ के देखो मुझे, एक इंसान हूँ मैं तुम्हारी तरह। इसने सब को रचा अपने रूप से, उसकी पहचान हूँ मैं तुम्हारी तरह। जाने वालों जरा जेव्हा तुम्ही या जगामध्ये याल तेव्हा कदाचित मी नसेल। जाने वालो जरा या गीताला नरेशजी दाभाडकर साहेब यांच्याकडून 100 रुपये, त्याचबरोबर जनसेवक माननीय दत्ता भाऊजी सुसर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे। ते मी सन्माननीय उचितकर साहेबांना या ठिकाणी सुपूर्द करतो। आजचा हा ज्या कार्यक्रमाबद्दल काय सांगणार, कसा वाटला? अतिशय सुंदर असा कार्यक्रम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करत असताना अंध व विकलांग व्यक्तीच्या वतीने एक चांगला गीत गायनाचा, देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्याबद्दल सर्व चिखलीकर कुटुंबियांचं हार्दिक स्वागत करतो। त्यांच्या सर्व मंच एक प्रकारे चिखलीच्या नागरिकांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो। चांगला उपक्रम या चिखलीमध्ये राबवला। असे कार्यक्रम
स्वातंत्र्यदिनी प्रजासत्ताक दिनी राबवले पाहिजे अशी मी त्यांना इच्छा व्यक्त करतो व थांबतो. धन्यवाद. खूप शुभेच्छा. सोबत कैसा लगा आपका ये कार्यक्रम? कैसा कार्यक्रम आधे लोगों का है, बहुत अच्छा लगा और ऐसा कार्यक्रम होना चाहिए और उनकी हिम्मत अफजाई होना चाहिए. आज तक ऐसे अन्य लोगों में कुछ कलाकार दिखेगी आपको? नहीं, अभी तक नहीं देखे और ये हो रहा है, मुझे बहुत खुशी हो रही है. चेतन सेवाळकर बद्दल लोकांच्या आपण श्रोतांना त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. कार्यक्रमाबद्दल काय सांगणार? छान कार्यक्रम असा आहे आणि देशभक्तीपर सुंदर गाणे एकदम सादर करत आहे. त्याच्यामुळं छत्रपती शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहे. सर, कसा वाटलाय कार्यक्रम? एकदम उत्कृष्ट आहे आणि डोळे नसून सुद्धा, दृष्टी नसून सुद्धा एवढी कला या लोकांनी आत्मसात केली, त्याबद्दल खरंच त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. आणि मदतीचा ओघ त्यांच्यासाठी या चिखली शहरातून मिळतोय, त्याबद्दल चिखली वासियांना सुद्धा मी धन्यवाद मानतो. जन्माला आला नसता तर कदाचित मला या लोकांचं दर्शन म्हणजे सेवा घडली नसती, परंतु यांच्यामुळे मला दुःख कळालं, अंधाचं जीवन कसं असतं ते कळालं आणि त्याच्यामुळं मी माझ्या मुलाचा वेळ या मुलासोबत चांगला जावा यासाठी ही मुलं ही दत्तक घेतली आणि त्याची सेवा करतो. आणि आपल्यासारखे लोक आता मदत करतात. 4 मुलांचे लग्न झाले. मी विनंती करेल की आपल्याला जर वेळ भेटला तर जसं आपण पंढरपूर शेगावला जाता तर एक वेळच आमच्या अंध मुलांच्या आश्रमाला भेट द्या. ज्या ईश्वरानं, ज्या परमेश्वरानं आपल्याला सुंदर डोळे दिल्यामुळं यांना बघण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. पण इथे सुंदर असा या ठिकाणी एक किराणा हे आपलं जनरल स्टोर आहे. या ठिकाणी रंगबेरंगी बरेचसे फुलाचे हार लावलेले आहेत, परंतु हे हार सुद्धा माझे मुलं बघू शकत नाही किंवा माझा मुलगा मला बघू शकत नाही. एवढं मोठं दुःख यांच्याकडे आहे. माझ्याकडे दुःख आहे की एक ठीक आहे, आता मी आहे तोपर्यंत माझ्या मुलांना मी इकडं तिकडं घेऊन जातो आहे, पण माझ्यानंतर काय असा पण प्रश्न पडलेला आहे. तर ज्या ईश्वरानं, परमेश्वरानं आपल्याला ही सुंदर सृष्टी जग पाहण्यासाठी हे डोळे दिले, तर मला वाटते खूप काही आपल्याला दिलेले आहे बरं का. परंतु या मुलाकडं पाहून तरी आपल्याला आपल्या डोळ्याचं महत्त्व कळावं, यासाठी जर हे मुलं जर आपण जर पॉझिटिव्हरित्या आपण घेतली तर आपल्याला आपल्या डोळ्याचं महत्त्व कळलं की ईश्वरानं आपल्यावर खूप काही आपल्याला दिलेलं आहे, यांच्यासारखं ठेवलेलं नाही. आणि हे मुलं डोळे नाहीत म्हणून रडत बसले नाहीत. बरेचसे लोक हताश निराश होतात, छोट्या छोट्या गोष्टीसाठी दुःख करतात. घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं होतात, काही लोक व्यसनी होतात, दारू पितात. मला अनेक लोकांना प्रश्न विचारला की तुम्हाला एक अंध मुलगा असताना तुम्ही एखादं दारूचं व्यसन का पकडलं नाही? तर मी म्हणलं की 14 मुलाचं हे व्यसनच आहे सांभाळ करण्याचं, हे काय कमी आहे का? याची सेवा करणं ही काय कमी आहे का? आणि सेवा करतो. माझं शिक्षण BA BPED ITI मराठीमध्ये MA झालं आणि एवढं शिक्षण झाल्यानंतर बाबा एका अंध मुलावर का थांबला हा माणूस, हे का नाही? एकीकडं एक मुलगी झाली, 2 मुली झाल्या, तर मुलाची वाट पाहता पाहता अनेक अपत्य जन्माला घालणारे बाप आपण पाहिले, परंतु ज्याच्या पोटी एक अंध मुलगा जन्माला आला असताना दुसरा मुलगा होऊ दिला नाही, हे का नाही? तर ते यासाठी की माझ्या चेतनकडे माझं दुर्लक्ष होऊ नये. कदाचित मला एखादा डोळस मुलगा आहे, चेतन नंतर जर झाला असता कदाचित मी आज जे चेतनसाठी करतो आहे ते कदाचित माझ्याकडून ते झालं नसतं. आणि हा ठाम निर्णय घेऊन माझ्या पत्नीने विरोध केला, माझ्या घरच्या लोकांनी विरोध केला, माझ्या मित्रांनी विरोध केला की तू अंध मुलावर ऑपरेशन करू नको, पुढं तुझं कसं काय होईल, हे का नाही? तरीसुद्धा मी म्हणलं की नाही, माझा एक निर्णय आहे की एकाच अपत्यावर मी कुटुंब नियोजन करेल. हा पहिल्या वर्गामध्ये 9व्या वर्षी घेतलेला निर्णय होता. मी पहिल्या वर्गामध्ये 9व्या वर्षी होतो. माझे वडील भिक्षुक होते आणि भिक्षुक असूनही माझ्या मुलाला एकूण 7 अपत्य होती. सर्वात मी लहान होतो. सर्व भाऊ निरक्षर, आई वडील निरक्षर. आणि मग शाळेत माझ्या वडिलांनी टाकलं नाही, भावानं टाकलं नाही. मी पहिल्या वर्गामध्ये जेव्हा समज आलेली होती त्यावेळेस मी शाळेत जाऊन दाखल झालो आणि एक संकल्प केला की स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करायचं नाही. लग्न केलं तर एकाच मुलावर कुटुंब नियोजन करायचं. आणि ईश्वरानं माझी परीक्षा घेतली. पुढं मला नोकरी लागली नाही, बँकेनं कर्ज दिलं नाही आणि त्यामुळं मला शासनाची 5 एकर जमीन मी उपोषण करून मिळवली आणि नंतर लग्न केलं. लग्न झाल्यानंतर चेतन नावाचा मुलगा झाला. पहिल्या वर्गातला निर्णय आठवला की आपण संकल्प केला होता. माझ्या पत्नीने खूप आग्रह केला त्यावेळेस, परंतु निर्णय होता, ईश्वरानं माझी परीक्षा घेण्याचा तो निर्णय होता. आणि मग माझ्या पत्नीने सांगितलं की मी ऑपरेशन करणार नाही, कुटुंब नियोजन. मला ठीक आहे, तू करू नको, मी करतो. आणि मग मी कुटुंब नियोजन स्वतःची पुरुष नसबंदी केली आणि इथं थांबलो. आणि आज
चेतनमुळे ही मुलाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि गणेशकर सर असतील अनेक असे मित्र मग त्यानंतर मिळाले आणि त्या मित्राच्या साहाय्यानं 4 मुलाची लग्न झाली. त्या ठिकाणी 4 मुलांचा परिवार तिथं राहतो. गणेशकर सर, अभिजित सर त्या ठिकाणी आले, त्यांनी पाहिलं आणि कोरोनाच्या काळामध्ये सरांनी किराणा सामान आम्हाला पाठवलं, स्वतः घेऊन आले. असं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व गणेशकर सर. आणि त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम व्हावा ही 2 ते 3 वर्षापासून त्याची इच्छा होती. मी टाळत होतो की कार्यक्रम नका सर घेऊ, कार्यक्रम करणं सोपी गोष्ट नाही आहे, माणसं जुळवणं सोपी गोष्ट नाही आहे. तरी सर म्हणत नाही मला चिखलीमध्ये कार्यक्रम घ्यायचा, यावेळेस तुम्ही नाही करू नका. आमचा एक कार्यक्रम सरांनी सांगलं एखादा कार्यक्रम तुमचा नंतर घ्या आणि एक कार्यक्रम रद्द केला आमचा पांढरकवड्याचा आणि सरांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही आलो. सरांनी सांगितलं तुम्हाला भरघोस आम्ही मदत करून देतो, मला काही स्वार्थ नाही त्याच्यासाठी, तुमच्या आश्रमाला मदत व्हावी यासाठी माझा जो मित्र परिवार आहे तो खूप मोठा दानशूर आहे आणि तुम्हाला त्यांना दाखवायचे, मी तर पाहिलेलं आहे आणि म्हणून आज येण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, क्योंकि अब ना टूटेगी कभी किसी बेवा बेबस नारियों की चूड़ियां. अरे अब ना टूटेगी कभी किसी बेवा बेबस नारियों की चूड़ियां, अब ना बहेगी किसी के खून से इस भारत देश की नालियां, क्योंकि ऐ जालिमों हम आपका ये जुर्म सह सकते नहीं, क्योंकि ऐ जालिमों हम आपका ये जुर्म सह सकते नहीं. ये सर कटा सकते हैं लेकिन ये सर झुका सकते नहीं, ये सर झुका सकते नहीं. सुंदर से गीत आहे कर्मा या चित्रपटातील. तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तो.
या ठिकाणी हे जे गाणे सादर करतायत आद्य व्यक्ती, कसं वाटतं? खूप छान. म्हणजे शारीरिक अपंगत्व हे फार दुय्यम आहे. जर तुमचं मानसिक अपंगत्व नसलं तर तुम्ही शारीरिक अपंगत्वावर कधी पण मात करू शकता. हा संदेश हे समोरची जी टीम बसलेली आहे यावरून नक्कीच लक्षात येतं. आणि खूप सुंदर असा आवाज आहे, सर्व देत आहे आणि खरोखर स्वावलंबी होण्या म्हणजे शारीरिक आयुष्यात रडत बसण्यापेक्षा लढत राहणं हा संदेश हे लोक देतात आणि खूप प्रेरणादायी आमच्याकरता आणि सर्वांकरता प्रेरणादायी आणि उज्ज्वल भविष्याकरता भारताच्या सुद्धा नागरिकांनी असा विचार केला तरच आपला देश महासत्ता. जगाने वाले मेरे भीम थे, जो कर गुजरे वो मेरे भीम थे, दुनिया को जगाने वाले मेरे भीम थे. हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है यारो, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है मेरे यारो, लेकिन उस इतिहास को भी बनाने वाले प्रेम अलौकिक केले, इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले, रंगवून ते गेले. भीमरावांनी शावरती प्रेम अलौकिक केले, इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले. तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. अध्यक्ष पंजाबरावजी इंगळे, माननीय उभर अंडे सर, डॉक्टर शिंदे साहेब, ही जी धनराशी या ठिकाणी देणगी पावतीच्या माध्यमातून आपण गोळा केली ती या ठिकाणी सुपूर्त, काही पैसे थोडेसे गोळा व्हायचे राहिलेले आहेत ते त्यांना ऑनलाईन मी नंतर बोला फक्त एकाच मिनिटासाठी मी आता उचितकर साहेबांना माहिती देऊ इच्छितो. खरं तर हा कार्यक्रम घ्यावा सरांची खूप दिवसाची इच्छा होती आणि प्रतिसाद किती मिळतो किती नाही याच्याबद्दल सरांचे जे प्रयत्न होते की कुणाला काहीतरी द्यावं, या प्रयत्नांना आपण सर्व सलाम करूया आणि त्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये यांचे कौतुक करूया. धन्यवाद. वेळेच्या अभावी मी आता उचित हा मोबाईल देऊ. करांचे सर्वांचे गणेशकर सरांवर जेवढे प्रेम करणारे सर्व त्यांचं मित्रमंडळ, त्यामध्ये आपले पोलीस विभागाचे अधिकारी सर आणि सर्व आपण त्यांचे मित्रमंडळ त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या अंध मुलांसाठी आपण जे प्रयत्न केले, जी मदत आपण धनराशी या ठिकाणी जमा केली त्याबद्दल मी तुमचं शतशः मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण कुठल्याही कार्यक्रमाच्या प्रसंगी, लग्न असेल, वाढदिवस असेल तर आम्हाला तुम्ही बोलवा, आम्ही विनाशुल्क जाण्याचं भाडं तुम्ही द्या आणि इच्छेला असला तर मदत करा, परंतु आम्हाला बोलवा अशी विनंती करतो आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत करावी अशी विनंती करतो. खरात सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून स्टेजवर यावं. वसंत खरात सर
साहेब, आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा निमित्त हा जो कार्यक्रम सादर केलेला आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार? हा कार्यक्रम खरंच खूप सुंदर झाला आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण सर्वजण सेलिब्रेट करीत आहोत. तर चिखलीमध्ये हा कार्यक्रम खूप सुंदररित्या पार पडला आणि ज्यांनी या कार्यक्रमाला मेहनत घेतली त्या सर्वांचे सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि हा जो कार्यक्रम त्यांनी घेतला खूप मोठं मन लागतं या गोष्टीला. आमचा हा जो चेतन सेवांकुर परिवार आहे हा वाशिम जिल्ह्यातील केकातुंबरा या छोट्याशा गावी आमचा हा आश्रम आहे. या आश्रमामध्ये एकूण 14 ते 15 लोक राहतात आणि कुठल्याही प्रकारचं शासकीय किंवा राजकीय अनुदान या ग्रुपला नाही. तर आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा सर्व चेतन सेवांकुर परिवार आहे. तर खरंच खूप खूप धन्यवाद सर्वांचे, सर्व रसिक श्रोत्यांचे की त्यांनी या कार्यक्रमाला सुद्धा हजेरी लावली आणि हा कार्यक्रम गोड करून घेतला. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि सर्वांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि येणारा जो गणपती उत्सव आहे त्या उत्सवाच्या सुद्धा चेतन सेवांकुर परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपला हा संच किती लोकांचा आहे? हा जो संच आहे एकूण 15 लोकांचा संच आहे. तर काही लोक इथे प्रेझेंट झाले होऊ शकले नाही कारण कोणी बिमार होतं, त्यामुळे तरी 2-3 पर्सन्स इथे येऊ शकले नाही. तर तसा 15 लोकांचा हा संच आहे. सो असं आहे एकंदरीत सगळं.